नमस्कार मित्रांनो, मी निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। मित्रहो, आपल्याला अनेक राजकीय कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करावं लागतं, परंतु ते कशा प्रकारे करायचे याची बऱ्याच वेळा आपल्याला कल्पना, योग्य ती माहिती किंवा योग्य ते मार्गदर्शन आपल्याला मिळत नाही। आपण सूत्रसंचालन करत असतो, मात्र अशा राजकीय कार्यक्रमांचं सूत्रसंचालन आपलं तितकंच प्रभावी, उत्कृष्ट, दमदार होत नाही। हा तुमचा माझा सर्वांचाच अनुभव आहे। त्यासाठी मी आपल्याला या व्हिडिओच्याद्वारे एक राजकीय कार्यक्रमाचं सूत्रसंचालनाचा एक जबरदस्त नमुना या ठिकाणी देत आहे। हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या पहा, समजून घ्या। हा फक्त नमुना आहे। तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार, तुम्ही तुमच्या ज्ञानानुसार, तुम्ही तुमच्या अभ्यासानुसार यामध्ये योग्य ते बदल करू शकता। नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही राजकीय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन या व्हिडिओच्याद्वारे आपण करू शकाल, याची 100% खात्री मी आपल्याला देतो। निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, ही विनंती। स्वागतम सुस्वागतम। आज आपण सर्वजण आपल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं किंवा प्रचार सभेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं, कोणत्याही राजकीय कार्यक्रमाच्या निमित्तानं असेल, वरीलपैकी कोणताही एक कार्यक्रम असेल तर टिंबटिंब या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत। प्रथमतः आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकाऱ्यांचं टाळ्यांच्या गजरात सहर्ष स्वागत करूया। उपस्थित सर्वांना विनंती करतो, जोरदार टाळ्या वाजून उपस्थित पाहुण्यांचं, मान्यवरांचं स्वागत करावं। पुन्हा एकदा मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत, आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे, प्रेमाचे हे शब्द आणि सत्कार आमचे स्वीकारावे। या काव्यपंक्तीप्रमाणे आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन करणारे व आपल्या सर्वांना यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील असणारे व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवर, या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय। मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानं करावी, ही मी विनंती करतोय। दीप प्रज्वलन करत असताना सूत्रसंचालकानं असं निवेदन करावं, अंधाराला नावं ठेवून कधीच पुढे जाता येत नाही। अंधाराला नावं ठेवून कधीच पुढे जाता येत नाही। एक दिवटी घ्या हाती प्रकाशमयी सोबतीसाठी, आणि ती प्रकाशाची, ती न्यायाची, तीच ज्ञानाची आणि तीच विचारांची आणि तीच विकासाची दीप प्रज्वलित होते। आपल्या या भागामध्ये एक विकासाचं नेतृत्व असलेलं टिंबटिंब हे, आणि त्यांच्या आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं पक्षाच्या किंवा त्या कार्यक्रमाचं नाव घेऊन या ठिकाणी त्या प्रसंगी दीप प्रज्वलन होत आहे। तसेच प्रतिमा पूजन करत असताना सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। सामाजिक विचारधारा, सामाजिक चळवळ ही समाज परिवर्तनासाठी असावी, हाच ध्यास घेणारे आपले महापुरुष आणि त्या महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन या प्रसंगी होत आहे। महापुरुषांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन। मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन संपन्न होत आहे। या होळीप्रमाणे अतिशय उत्साही वातावरणामध्ये आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन संपन्न होऊन आजच्या प्रमुख अतिथी अध्यक्षांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे। पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे। आताच या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेलं आहे। यानंतर मी आमचे मित्र टिंबटिंब यांना विनंती करतो, आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक होत असताना अतिशय बोधक व सूचक अशा वातावरणामध्ये आज आपण सर्व पक्षांचे उपस्थित असलेले
पदाधिकारी, आपल्या तालुक्याचे लाडके नेतृत्व यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। बांधवांनो, मित्रांनो, गेल्या 15 दिवसापूर्वी निवडणुका जाहीर झाल्या। त्यामध्ये अनेक पक्षाच्या माध्यमातून अनेकांनी अर्ज भरले, अनेकांना उमेदवारही मिळाली। त्याप्रमाणे आपल्या पक्षातून ज्यांनी गेली 20 वर्ष झाली या तालुक्याची, या मतदारसंघाची सेवा केली, असं एक यशस्वी आमच्यातलं प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणजे आपले टिंबटिंब साहेब। यांना सर्वांच्या एक मतानं उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो। टाळ्या वाजून त्यांचं आपण सर्वांनी अभिनंदन करावं। आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आपले साहेब निवडणुकीच्या रिंगणामध्ये का उतरलेले आहेत हे आपल्या सर्वांना समजायला हवं। तसेच वर्षानुवर्ष आपल्या भागाची जी इथल्या सत्ताधाऱ्यांनी बिकट अवस्था करून ठेवली ती पूर्णपणे उचलून टाकण्यासाठी मतदारसंघाला एक चांगलं नेतृत्व आपल्या मतदानरूपी आशीर्वादाच्या माध्यमातून निवडून देण्यासाठी आज आपण हा प्रचार सभेचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। उपस्थित पुन्हा एकदा सर्वांचं मी आभार मानतो। आपला जास्त वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाला पूर्णविराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशा रीतीनं ज्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्यांना दिलेलं आहे त्यांनी अशा प्रकारचं भाषण करावं याबद्दलची माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे। तसेच मान्यवरांचा सन्मान होत असताना सूत्रसंचालकाने अशा पद्धतीच्या चारोळ्या वापराव्यात। वसंताविना सृष्टीला बहरतो कसला, फुलांविना बागेला फुलोरातो कसला, आणि ढगाविना आकाशाला आधारतो कसला, आणि सत्काराविना कार्यक्रमाला उजाळतो कसला। मान्यवरांचा सत्कार 1 बाय 1 संयोजकांच्या त्यांना विचारात घेऊन त्यांच्या शुभहस्ते निवेदकांनी संपन्न करावा। तसेच मान्यवरांची मनोगती होत असताना संबंधित मान्यवरांचं नाव आणि त्या मान्यवरांचं नाव घेऊन सूत्रसंचालकाने त्यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करावी। त्याच पद्धतीनं प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाला देखील त्या पद्धतीनं सूत्रसंचालकानं निवेदन करावं। आणि महत्त्वाचं म्हणजे अध्यक्षीय भाषण। तर अध्यक्षीय भाषणाचं सूत्रसंचालन निवेदन करत असताना स्वरांची गुंफण दिसते गाण्यावरून, कल्पनेची गुंफण दिसते चित्रावरून, आणि भावनांची गुंफण दिसते नृत्यातून, आणि विचारांची गुंफण दिसते अध्यक्षीय भाषणातून। आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष माननीय श्री टिंबटिंब यांना विनंती करतो, आजच्या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं। तसेच शेवटी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम असतो। तर आभार नच फिटे, शब्द सिंधू आटे, उभय हृदया पटे, धन्य किती झाले। उपस्थित सर्वांचा आभार टिंबटिंब यांनी मानावेत अशी मी त्यांना विनंती करतो। किंवा आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनींचं मी मनापासून अर्थात दिल से आभार व्यक्त करत आहे। अशा रीतीनं सूत्रसंचालकानं संपूर्ण या राजकीय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना त्या ठिकाणी सुबोध चारोळ्या वापराव्या, सुबोध विचार वापरावात, सुबोध सामाजिक संदेश वापरावा। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।